सिंधुदुर्गच्या कुडाळ आणि कणकवली तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून तळ कोकणामध्ये पावसाने दडी मारली होती। मात्र आज झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। धुळे शहरामध्ये तब्बल 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा एकदा हजेरी। शेतीसाठी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा असल्यामुळे शेतकऱ्यांची आभाळाकडे नजर। तर पुढील काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। पंढरपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस। या पावसामुळे अनेक दिवसांपासून रखडलेल्या पेरणीच्या कामांना वेग यायची शक्यता। तर वातावरणामध्ये गारवा पसरल्यामुळे नागरिकांमध्येही आनंदाचं वातावरण। हिंगोली शहरासह ग्रामीण भागामध्ये जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यामध्ये जोरदार पाऊस। गेल्या काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाने घेतली होती विश्रांती, त्यामुळे पिकं सुकू लागली होती। पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली। गोंदियातल्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील धान पिकाची नर्सरी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड। पावसाने दडी मारल्यामुळे खांद्यावर कावड घेऊन शेतकरी देतोय धान पिकाला पाणी। मैलोन मैल चालत पाणी आणून जगवली जात आहेत पिकं। उशिरा झालेल्या पावसाचा फटका अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मूग पिकाला बसलाय। जिल्ह्यातलं 67% मूग पीक पेरणीचं क्षेत्र घटलं। शेतकऱ्यांनी मका आणि सोयाबीन पिकांना प्राधान्य दिल्याची जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांची माहिती। हिंगोली जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यातही पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट। तरुणांकडून गावागावामध्ये धोंडी काढून पावसासाठी देवाकडे प्रार्थना। गोंदियामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा चिंतातूर। पावसाअभावी धान पिकाची नर्सरी करपण्याच्या मार्गावर, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। भंडाऱ्याकडेही पावसाने पाठ फिरवल्यामुळे भात नर्सरी धोक्यात। 2 दिवसांमध्ये पाऊस न झाल्यास भात नर्सरीचा खर्च वाया जाण्याची शक्यता। टँकरच्या पाण्यावर भात नर्सरी वाचवण्याचा प्रयत्न। नाशिक जिल्ह्यातल्या राहुड इथे एमआय टँक धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटल्यामुळे पाणी टंचाईचं संकट। तर पाऊस नसल्यामुळे धरणातील उर्वरित साठाही येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये संपुष्टात येण्याची शक्यता। त्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे धुळे जिल्ह्यातल्या मध्यम आणि लघु प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ। लघु प्रकल्पामध्ये 40 तर मध्यम प्रकल्पामध्ये 45% जलसाठा। शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा। जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोयाबीन बियाणं उगवणीच्या बाबतच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विकास मीना यांची धडक कारवाई। तपासणीमध्ये दोषी आढळलेल्या 151 कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश। तर 38 परवाने रद्द, 15 परवाने कायमस्वरूपी रद्द, तर 8 कंपन्यांविरोधात गुन्हा। शासकीय बंगल्याच्या वाटपावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। विधान परिषदेचे नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर यांना बंगल्याऐवजी दिला फ्लॅट। विनायक राऊत आणि गीतेश राऊतांचा अंतरिम अर्ज न्यायालयाने फेटाळला। 23 तारखेला अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी। तोपर्यंत न्यायालयाचं अंतरिम संरक्षण नाही। नागपूरमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या रामरक्षा आंदोलनामध्ये सहभागासाठी संजय राऊतांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण। 18 जुलैला नागपुरातील राम मंदिरामध्ये आंदोलन। आणि पुन्हा सुरू ठेवूया बातम्यांचं अर्धशतक। जळगावमध्ये अयोध्या राम मंदिर देणगी घोटाळ्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। शहरातील श्रीराम मंदिरामध्ये महाआरती करत दान चोरीचा निषेध। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। जळगावमधील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो। शरद पवारांच्या परवानगीनंतर लावला बॅनरवर फोटो। 22 जुलैला अजित पवारांच्या जयंतीनिमित्त शहरात बॅनर। कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांचा संजय मंडलिक यांना पुन्हा मैत्रीचा हात। गोकुळ जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार। कागलमधील कार्यक्रमामध्ये 4ही गट एकत्र आल्याचं मुश्रीफ यांचं विधान। नागपूरचा गौरव, देवाभाऊंचा नवा विक्रम अशा आशयाचे अनेक होर्डिंग्स नागपूरच्या प्रमुख चौकांमध्ये झळकले। शरद पवार यांचा मुख्यमंत्री पदावर सर्वात जास्त दिवस राहण्याचा विक्रम मुख्यमंत्री फडणवीसांनी मागे टाकलाय। त्यामुळे फडणवीस यांचं अभिनंदन करणारे बॅनर झळकले।
15 ऑगस्टपासून सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ ते नवी मुंबई विमानसेवा सुरू होणार. लवकरच फ्लाय 91 आणि इंडिगो या 2 कंपन्या विमानसेवा सुरू करणार. मंत्री नितेश राणे यांची माहिती. मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांकडून जुहू समुद्र किनाऱ्यावरील कचऱ्याची पाहणी. सफाईसाठी कंत्राटदारांवर लाखोंचा खर्च करूनही अस्वच्छता कायम असल्याचा पेडणेकरांचा आरोप. यवतमाळच्या ढाणकी शहरामध्ये स्मार्ट मीटर विरोधात जन आक्रोश मोर्चा. मे महिन्यातील 250 युनिटचं बिल कोणत्या आधारावर दिलं, या संदर्भात चौकशी करण्याची नागरिकांची मागणी. या घटनेच्या निषेधार्थ शहरातील बाजारपेठेत कडकडीत बंद. मुंबईतील जोगेश्वरीच्या कुपर रुग्णालयामध्ये असलेल्या सुरक्षा रक्षकाची एका व्यक्तीकडून तोडफोड. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी आरोपी गौरव वाल्मिकी विरोधात गुन्हा दाखल. सफाई कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादातून घटना. वर्ध्यातल्या रोठा शिवारामध्ये 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या. जिल्हा परिषद शाळेतून घरी परतल्यानंतर मुलीची हत्या. अत्याचार करून नंतर हत्या केल्याचा पोलिसांना संशय. नागपूरमध्ये चोरट्यांच्या गॅस कटर टोळीनं अवघ्या 1 तासाच्या अंतरामध्ये 2 ATM सेंटर फोडले. स्टेट बँक ऑफ इंडियाचं ATM फोडण्याचा केला प्रयत्न, मात्र त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला. तर हिंगणामधील ATM फोडण्यामध्ये आरोपींना यश. 16,36,000ची रोकड लंपास. भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये उपकृषी तालुका अधिकारी प्रशांत रामटेके लाठीकाठीनं बेदम, त्यांना मारहाण प्रकरणी कृषी सेवक विनोद साबळेवर गुन्हा दाखल. शासकीय कामामध्ये हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत कृषी सेवकाविरोधात वरिष्ठांकडे अहवाल पाठवल्याच्या रागातून मारहाण. धुळ्याच्या नेर गावातील सुरत नागपूर महामार्गावर डिझेलच्या टँकरला आग. ट्रकचं टायर फुटून शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती. घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नसली तरी ट्रकमधील साहित्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. पंढरपूरच्या विठुरायाला एका भक्ताकडून 56 लाखांचा सोन्याच्या पादुका अर्पण. नाव न सांगण्याच्या अटीवर अर्ध्या किलो वजनाच्या पादुका दान केल्याची माहिती. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या वतीनं सातारा तरडगाव रोड या ठिकाणी चरण सेवा उपक्रमाचं आयोजन. विठ्ठलाच्या ओढीनं चालणाऱ्या वारकऱ्यांचा थकवा दूर करणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल वारकऱ्यांकडून समाधान. नाशिकमध्ये जगन्नाथपुरीच्या धर्तीवर रथयात्रेला सुरुवात. पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिरापासून रथयात्रेला सुरुवात. ढोल ताशांच्या गजरामध्ये फुलांनी सजवलेला रथ मार्गस्थ झाला. मुधोजी राजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातल्या होळ मोहिदा गावामध्ये एका घरात शिरला बिबट्या. घरामध्ये बिबट्या शिरल्यामुळे गावात भीतीचं वातावरण. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 जण गंभीर जखमी. ग्रामस्थांनी बिबट्याला घरातच कोंडलं. घरात कोंडलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश. भंडारा जिल्ह्याच्या गोबरवाही परिसरामध्ये पिंपळाच्या झाडावर बिबट्या चढल्याची घटना. झाडावर बिबट्यानं ठिया मांडल्यामुळे उपस्थितांमध्ये भीतीचं वातावरण. पुणे हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो सुरू होण्याचे 6 मुहूर्त टळले. आता 15 ऑगस्टचा मेट्रो सुरू करण्यासाठीची नवी डेडलाईन. देशातली पहिली हायड्रोजन ट्रेन उद्या धावणार. हरियाणाच्या जिंद स्टेशनवरून सुटणार हायड्रोजन ट्रेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा. जिंद ते सोनीपत या 89 किलोमीटर मार्गावर धावणार हायड्रोजन ट्रेन.